श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज अतिशय महत्त्वाचा असा उपाय तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीला करायचा आहे. या उपायाने तुमच्या घरामध्ये नेहमी सुख, समृद्धी आणि पैसा आताच्या काळामध्ये खूप महत्त्वाचा आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे ना, त्यांना माहिती आहे पैशाचं महत्त्व काय आहे. ज्यांच्याकडे नाही तो धडपड करतो की पैसा जास्तीत जास्त यावा आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या घरातली लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहावी. तर यासाठी तुम्हाला काही उपाय करायचे आहे. बघा, हे उपाय तुम्हाला केव्हा करायचे आहे, कसे करायचे, सर्व माहिती सांगणार आहे. त्यासाठी सर्वात अगोदर जे पण ताई दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. हा जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे, हा उपाय शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेला आहे आणि खरंच ज्यांनी ज्यांनी हा उपाय केलाय त्यांच्या आयुष्यामध्ये कशाचीच कमी राहिली नाही. बघा, जर तुम्हाला शिवरात्रीच्या दिवशी म्हणजे महाशिवरात्री या वेळेस 15 तारखेला आहे, 15 जानेवारी 2026 रविवार या दिवशी महाशिवरात्री आहे आणि या दिवशी शिवतत्व खूप प्रबळ असतं. म्हणजेच भगवान शंकरांचा, माता पार्वतीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी या दिवशी खूप साऱ्या अशा सेवा केल्या जातात. त्यामधलीच ही एक सेवा आहे. जर तुमच्या घरी पैसा राहतच नसेल, खूप तुम्ही मेहनत करताय, खूप कष्ट करताय, तुम्हाला जे पाहिजे ते फळ मिळत नाही, म्हणजे काम तर तुम्ही करताय, पूर्ण इच्छेपासून करताय, पूर्ण प्रामाणिकपणे काम करताय, पण त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही. त्यासाठी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. तर आता तुम्हाला करायचं काय, तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला 12 गव्हाचे दाणे घ्यायचे. गव्हाचे दाणे म्हणजे जे तुम्ही कंट्रोलमधून आणतात ते न घेता, जे तुम्ही गहू आणता विकत त्यामधले नको, तर शेतामध्ये जे गहू असतात ना, तुम्हाला दाखवते एक मिनिट. हे बघा, या पद्धतीत तुम्हाला घ्यायचे आहे. शेतामध्ये असे गहू असतात, आता सध्यामध्ये आलेच असतील, तर या पद्धतीत तुम्हाला गव्हाची पूर्ण अशी काडी घ्यायची आहे. यामध्ये गहू असावेत. गहू असले ना तर यामधले 12 गहू काढायचे आणि जिथं तुमची शिवलिंग आहे ना, त्या शिवलिंगवर तुम्हाला हे 12 गहू असे अर्पण करायचे आहे. आता हे गहू अर्पण केल्यानंतर तसेच राहू द्यायचे का, तर नाही. तुम्हाला हे 12 गहू काढून शिवलिंगवर अर्पण करायचे, प्रार्थना करायची. भगवान शंकरांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. हे गहू असे ठेवायचे आणि प्रार्थना करायची, जसं तुम्ही चोराला कुबेर बनवला आहे ना, त्याच पद्धतीत माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करू द्या, माझ्या घरामध्ये बी कुबेरचा खजाना राहू द्या, अशी प्रार्थना करायची. आणि मग ते 12 गहू जे तुम्ही ठेवलेले आहे ते 12 गहू उचलून घ्यायचे आहे. आता 12 गहू उचलून घेतल्यानंतर तुम्हाला त्यामधला एक गहू भगवान शंकरांना अर्पण करायचा आहे. बघा, परत सांगते, तुम्हाला हे 12 गहू भगवान शंकरांना अर्पण करायचे, प्रार्थना करायची. प्रार्थना झाल्यानंतर हेच गहू उचलून घ्यायचे आणि हे जे 12 गहू तुम्ही घेतले ना, त्यामधलाच एक गहू भगवान शंकरांना प्रार्थना करून आमच्या घरात अखंड लक्ष्मी वास करू दे, आमच्या घरात पैसा टिकून राहू दे, असं बोलून तुम्हाला एक गहू अर्पण करायचा आहे. अर्पण केल्यानंतर आता तुमच्याकडे किती उरले, 11 गहू उरतील, कारण की 12 मधले एक तुम्ही अर्पण केला. आता 11 गहू तुमच्याकडे आहे. ते 11 गहू तुम्ही घरी घेऊन या, एका व्यवस्थित कुठं पुडीमध्ये किंवा व्यवस्थित असे ठेवा आणि वर्षभर दर महिन्याला शिवरात्री येत असते, तुम्हाला माहिती आहे, दर महिन्याला शिवरात्री येत असते. त्या प्रत्येक शिवरात्रीला तुम्ही त्यामधला एक एक असं प्रत्येक शिवरात्रीला एक एक गहू अर्पण करायचा आहे. पहिला गहू तुमचा म्हणजे 12 गहू ठेवले, पहिला गहू तुमचा मार्च शिवरात्रीला ठेवला जाणार. दुसरा गहू पुढच्या महिन्यात, जी मार्च महिन्यामधली शिवरात्री येणार त्यामध्ये पुढच्या महिन्यातला ठेवायचा. एप्रिल महिन्यामध्ये जी येणार त्यामध्ये पुढच्या महिन्यातला ठेवायचा. म्हणजे तुमचे 3 गहू संपले. मे महिना येणार, मे महिन्यामध्ये तुम्ही परत एक गहू ठेवायचा. जून मध्ये ठेवायचा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि मग नंतर परत येईल फेब्रुवारी. जानेवारी महिन्यापर्यंत तुमचे पूर्ण 12 गहू संपतील. प्रत्येक शिवरात्रीला तुम्हाला
एक एक गहू अर्पण करायचा आहे आणि प्रार्थना तीच करायची आहे की आमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहू द्या, आमच्या घरामध्ये कुबेरचा खजाना राहू द्या, जी पैसा आहे तो पैसा टिकून राहू द्या. ही तुम्हाला प्रार्थना करायची आहे. ही सेवा खूप शक्तिशाली आणि प्रभावशाली सेवा आहे. ज्यांनी ज्यांनी या सेवेचा लाभ घेतलाय ना, त्यांच्या आयुष्यामध्ये खरंच कशाचीच कमी नाही. मी सुद्धा सांगते, मी सुद्धा पहिल्या वेळेस जेव्हा ही सेवा केली होती, त्याच्या अगोदरचा आमचा काळ आणि आता सध्याची आमची परिस्थिती खूप वेगळी आहे. कारण तरी पण हा उपाय करायला मला 2 वर्ष झालेले आहे. मागच्या वर्षी पण केला होता आणि त्याच्या अगोदर पण मी हा उपाय केला होता. खरंच सांगते त्या अगोदर आम्हाला प्रत्येक वेळेस काही कारणास्तव किंवा हप्ता भरायचा आहे किंवा पैशाची कमतरता आहे, याला माग किंवा फ्रेंडला माग भरपूर ठिकाणी पैसे मागावे लागत होते. जेव्हापासून हा उपाय आम्ही केला ना, खरंच सांगते भोलेनाथांनी, शंकरांनी खरंच आम्हाला कोणाच्याच पुढे हात जोडायची गरज पडली नाही ना, कोणाला आम्हाला मागायचं काम पडलं, की या हप्त्यामध्ये पैसा नाही आहे, तर आमचा लोनचा हप्ता आहे, 5,000 देता का 10,000? बिलकुल नाही. यावेळेस मागच्या वेळेस या 2 वर्षापासून आम्ही कधीच कोणाला पैसे मागितले नाही. तर खरंच हा खूप सुंदर अनुभव येतो. तुम्ही फक्त पूर्ण विश्वासाने करून बघा आणि मी देखील यावर्षी तो उपाय परत करणार आहे. तुम्ही देखील करायचा आहे. मग तुम्ही हा उपाय दरवर्षी कंटिन्यू करू शकता. पुढची महाशिवरात्री येईल तेव्हा सुद्धा 12 गहू अर्पण करायचे. 1 गहू ठेवायचा. परत मग 11 महिने त्यामधला 1-1 गहू अर्पण करायचा. आता बघा, एखादं शिवरात्रीला तुम्हाला नाही जमलं, म्हणजेच तुमचा मासिक धर्म आला, तुमच्या लक्षात नाहीये, तर घरामध्ये इतर लोकांना सुद्धा सांगून ठेवा, की महाशिवरात्रीला आपल्याला हा उपाय करायचा असतो. हा गहू आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायचा असतो. म्हणजे तुमचं नाही तर घरातील इतर व्यक्तीचं लक्ष राहील. प्रत्येकाने लक्ष ठेवायचं आहे. आणि जर बाय चान्स सर्वांकडून जर एक शिवरात्री समजा नाही जमलं, तर मग पुढच्या शिवरात्रीला 2 गहू अर्पण करायचे का? नाही. पुढच्या शिवरात्रीला 1च गहू अर्पण करायचा. उर्वरित जे गहू आहे ना, ते पुढं कंटिन्यू 1-1 महिना करायचे. मग फेब्रुवारी महिन्यामध्ये येईल, तो आपला गहू जो जुना आहे तो पण ठेवायचा आणि नवीन हा उपाय सुरुवात पण करायची. हे तुम्हाला या पद्धतीत हा उपाय करायचा आहे. सर्वांनी आवर्जून हा उपाय करा आणि तुमच्या आयुष्यात काय घडतं ते नक्की मला कमेंट करून सांगा. ज्यांचा ज्यांचा सेवेवर, स्वामी सेवेवर, भगवान शंकर यांच्या सेवेवर विश्वास असेल ना, त्यांनी प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम, ओम नमः शिवाय या मंत्राचा नक्कीच जप करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय सर्वांनी लिहायचं आहे. तर आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.